शांत व्हा. आई पण आईंकडे बघा थोडस. माझ्यासारखं सर्वसामान्य मुलीला त्यांनी आमदार बनवला, एवढा विकासाचा निधी दिला. आज मी दादांना श्रद्धांजली व्हायची वेळ येईल माझ्या आयुष्यात, कधी विचारही नव्हता केला. हो हो हो. माझा खूप मोठा आधार आज हरपलाय. 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे. सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर. आणि वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या दादाचा हात आज हरपलाय. निघते मी आता. तू निघतच होते, 10 मिनिटात निघते. माझं बाळ शाळेत गेलेले, त्याला भेटून मी निघते. राजकीय गॉडफादर होते, पण एक दादा, लहान मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नेहमी कायम. म्हणजे देवगिरीला मीटिंग असली तर आवर्जून जेवली का ग इथपर्यंत बारीक लक्ष असायचं. जर मी कधी बाजूला उभी दिसली किंवा काही कामात, काही ग जेवली नाही का, इथपर्यंत बारीक लक्ष. आज मतदारसंघाचा विकास फक्त त्यांच्यामुळे करू शकले मी. खूप मोठा आघात. मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या वेळेला दादांच्या सभा देखील नाशिकमध्ये झाल्या होत्या. अत्यंत सर्वसामान्य लोकांवर एक पूर्ण अधिराज्य गाजवणारा असा नेता म्हणून दादांची ओळख. आपण वैयक्तिक दादांना नेता म्हणून कसं बघता? काय एक विकासाचं विजन असलेला. मला काही जास्त बोलू शकत नाही मी आजचे दिवस, मला माफ करा. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला त्यांनी आमदार बनवला, एवढा विकासाचा निधी दिला. आज मी दादांना श्रद्धांजली व्हायची वेळ येईल माझ्या आयुष्यात, कधी विचारही नव्हता केला. बोल ना. हो हो हो. वाटतं नगर परिषदेला त्यांची सभा झाली, ती शेवटची सभा. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.